मध्ये आज रंगांचा सण होळी आम्ही जरा वेगळ्या पद्धतीने साजरी करणार आहोत. आम्ही रंग उधळणार आहोत, पण ते रंग आहेत उत्साहाचे आणि उत्साही टीम आपल्यासोबत आहे. चीटर या सिनेमाची टीम आपल्यासोबत आहे, वैभव तत्ववादी सोबत आहे, पूजा सावंत सोबत आहे, अजय फणसेकर सोबत आहेत आणि अभिजित सुद्धा सोबत आहे. वैभव, जसं मी म्हटलं की होळीचा सण आहे, पण आपला उत्साह जास्त प्रतिकात्मक आहे नाही का, त्यामुळे आपण उत्साहाने होळी साजरी करूया, पण ती एक वेगळी असेल, थोडी हटके असेल. तर तुझं होळीबद्दल आधी काय म्हणणं आहे? नाही, इंडियन फेस्टिवल म्हटल्यावर नेहमीच पॉझिटिव्हिटी असते, पण मुळात पर्सनली मला पाणी आणि मला आठवतं कॉलेजमध्ये मित्र अंडी वगैरे इतपत सगळं असायचं, म्हणून मला ते कधीच आवडायचं नाही फारसं. पण नेहमी लांब राहायचं. मी लांब राहायचो, पण मित्र घरातच यायचे डिरेक्टली आणि मग त्यामुळे ऑप्शन नसायचा. पण यावर्षी मला आवर्जून सांगा असं वाटतं सर्व प्रेक्षकांना की जी काय परिस्थिती आहे तर होळी खेळा, रंगांनी खेळा, पण पाण्याने नका खेळू. नक्कीच. आणि यावर्षी तर आपण जास्त जागरूक राहायला हवं, कारण होळी आपण खेळणार आहोत, पण पाणी आपण कमी वापरणार आहोत. पूजा, तुला काय वाटतं? इनफॅक्ट मला वाटतं की आपण ड्राय होळी जरी खेळलो आणि त्यात कलर्स लावले खूप सारे, ते कलर्स नंतर वॉश करायलाही त्याच्या डबल पाणी लागतं. तोही पाण्याचा अपव्यय आहेच. सो मला सर्वांना सांगावंसं वाटतं की यावेळेस रंगांचा वापर न करता फुलांची होळी खेळा. फुलांची होळी, अरे वा, क्या बात. ही एक छान टर्म आहे ना, फुलांची होळी. म्हणजे पाण्याचाही अपव्यय नाही होणार आणि कलर्सही यूज करता येतात आणि छान आपल्या निसर्गाला जपून हा सेलिब्रेट करता येईल सण. फुलं, पूजा, तुझ्यावर अशी फुलं कोणी अशी उधळली आहेत का? बहारो फुल बरसाव वगैरे असं काही? असं नाही, असं कोणी काही कधी केलं नाहीये आणि करूही पण असं आवडेल का तुला? अजिबात नाही, खूप फिल्मी आहे. असं काही करू नये कोणी. तुम्ही चाहते ऐकतात आता म्हणून. नाही, असं कोणी. मग काय केलं पाहिजे त्यांनी तुला इम्प्रेस करायला? अरे कसला इंटरव्ह्यू आहे, होळीबद्दल बोलायचं आहे, काय बोलतोय आपण. हॅपी होली सगळ्यांना. पटापट आपली पाकिट खाली करा, आपल्याला लुटायचं. अरे मी तर पाकिट ठेवायचंच बंद केलं. दादा हात से तो लफंगा ज्याने माझ्याकडून 12वी पास करतो म्हणून पैसे घेतले. अहो आई, तुम्ही कधी पाहिला नसेल. नकोय आम्हाला. इकायला नाही आलेलो, यानं दुसऱ्या आयटम साठी 6 बँड घेतले होते, त्याचे पैसे घ्यायला आलोय. ए चाले घे, कानाखाली बँड काढून तुझ्या. येणाऱ्या जाणार सगळ्या मुलींकडून डोळ्यांनीच ना घरी एअरपोर्टवर डोळ्यांनी पोचवत होता तो चामट्या. अजय सर, तुमचा सिनेमा ट्विटर आपल्या भेटीला आलेला आहे आणि आज आपण होळीच्या निमित्ताने भेटलोय. तर होळीबद्दल तुमचं एकंदर काय मत आहे की होळी साजरी करावी, अदरवाईज तुम्हाला होळी आवडते का नाही? काय होळी आणि रंगपंचमी मुळात दोन वेगळ्या वेगळ्या कॉन्सेप्ट आहे. होळी म्हणजे आपण जे काय आयुष्यात जे काय बॉम्ब ठोकतो किंवा आमच्या कोकणामध्ये ते शिमगा म्हणतात त्याला. कसं आहे माहिती आहे का, त्या दिवशी आपल्या आयुष्यातलं सगळं वाईट घालवायचं असतं, होळीच्या बाजूला उभं राहायचं. ज्यांना कोणाला आणि जितक्या कोणी शिव्या येत असतील त्या शिव्या द्यायच्या तिथे. ती होळी आपल्या पोटात घेते आणि दुसऱ्या दिवशी आनंदाने तो सण साजरा करायचा. कारण काल सगळं होळीने आपलं गेलं आहे. आज आपण त्याचा आनंद घेऊया की आपल्या आयुष्यातलं गेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण ते रंग लावणं असं. पण त्याचं ते काही विभत्स असंही झालं, कोणी ते विचित्र कलर लावतं, डोळ्यात जातात बऱ्याच जणांचे, नंतर मग आंधळेपण, काळ, स्किनचे प्रॉब्लेम, हे प्रॉब्लेम. त्यापेक्षा सांभाळून खेळायची होळी. म्हणजे जर रंग असेल तर डोक्याला लावा, छानपणे गोड खा, काहीतरी आनंदाचं सण साजरा करा, असं त्याचं एक अशी ती रंगपंचमीची कॉन्सेप्ट आहे. कोकणातली रंगपंचमी आम्हाला सांगा. कोकणातली रंगपंचमी म्हणजे कसं असतं माहिती आहे का, कोकणात धुळवड असते, होळी असते. होळीला ती एक रिच्युअल असते, कारण आमच्या कोकणामध्ये सगळ्या देव आहेत ना, त्या होळीच्या दिवशी पालख्या निघतात, घरोघरीच्या देवळातून पालख्या निघतात आणि गावामध्ये हा प्रचंड मोठा कार्यक्रम असतो. हा शिमगा सण जो असतो रंगपंचमीपर्यंत, म्हणजे त्या तिथपर्यंत जो असतो ना, तो आपल्याला असं वाटतं की हे सगळं रंग कोकणामधले जे हिरवे रंग आहेत ते सगळ्या लोकांच्या अंगावर आलेत. म्हणजे जसा रंगीत कोकणी माणूस आहे तसा तो दिसतोय असं वाटतं, असं इतकं ते आनंदाचं वातावरण असतं. आणि खऱ्या अर्थाने कोकण रंगपंचमी किंवा धुळवड किंवा शिमगा हे म्हणजे त्याच्यात ते खेळे येतात, त्याच्यात ते वेगळे वेगळे वेशभूषा करून लोकांकडे जाणं, पैसे मागणं. म्हणजे आमच्या इकडे म्हणजे आम्ही गिरण गावात वाढलेली माणसं असल्यामुळे तिकडे टिपिकल आईना का बायना घेतल्याशिवाय जाईना, पेटीको चाबी लगताय हमको पैसा मिळताय असं बोंबा मारायच्या घराच्या बाहेर जाऊन डबे वाजवत आणि मग पैसे जमा करायचे. मग त्या पैशाचं जे काय करायचं ते कॉन्फिडेन्शियल आहे. पण हे मात्र कोकणात किंवा मुंबईमध्ये फार छान करतात. पण त्याला या अर्थात
पाण्याचे प्रॉब्लेम्स असेही आहेत आता, आणि म्हणजे लोकांना चेहरा धुवायला किंवा पाणी प्यायला मिळत नाही, आणि आपल्या इकडे ते रंगवून आपण ते करणं क्राईम आहे, गुन्हा आहे. तो उत्साह असाही तुम्हाला साजरा करता येतो. खूप कलाकारांना असं, कमी कलाकारांना असं भाग्य लाभतं की त्यांचे सिनेमांची नावं फारच लक्षात राहतात. आणि ते तुझ्या बाबतीत घडतंय. हंटर झाला, आता चीटर आला आहे. तर चीटरबद्दल आता काय सांगशील, आणि या एक नेम सेकबद्दल तुझं काय म्हणणं आहे? नाही, खरंच खूप नशिबाने, कारण वेगवेगळे रोल्स मिळणं पण खूप महत्त्वाचं असतं, कारण टाईपकास्ट होणं खूप सोपं होतं. आणि कुठेतरी मध्ये असं झालं होतं की वैभव म्हणजे रोमॅन्टिक रोल्स असं ते करूया, तो चॉकलेट बॉय इमेज तो कॅरी चांगली करतो, पण नंतर मग कुठेतरी मिस्टर अँड मिसेस सदाचारी आला, त्याच्यामुळे कुठे. पण अजूनही मला परवाच कोणाचे म्हणजे फॅनचे मेसेजेस आले की अजूनही ते इंटेन्स रोल आणि असे रोल आहे, कॉमेडी तू का तो एक्सप्लोर नाही केला. आणि एकदम मी म्हटलं 1 मिनिट, चीटर येतोय. आणि हा खरं सांगू तर हा झोन मी खूप कम्फर्टेबल होतो या झोनसोबत, म्हणजे कॉमेडी स्लॅपस्टिक म्हणा किंवा नॉर्मल. अजून फक्त मी केली नाही आहे, तर मी असं नाही म्हणणार चांगलं करतो, ते तुम्ही ठरवा, पण मी कम्फर्टेबल आहे एवढं नक्की म्हणेन कॉमेडीसोबत. आणि या फिल्मचं सगळ्यात पहिलं श्रेय जातं अवधूत गुप्तेला, कारण अवधूत दादांनी अजय फणसकरांना फोन केला, हॅलो तुला वैभव तत्वदेनाचा मुलगा माहिती आहे का. अजय दादा म्हणे हां, मी असं नाव ऐकलं, पण काम नाही, तू त्याला भेट पहिले जाऊ. म्हणजे मग मला फोन केला अवधूत दादांनी की अजय सर आहेत तिकडे, त्यांना जाऊन भेट. मी सरांना भेटलो, आणि तोपर्यंत सरांच्या डोक्यात बऱ्याच गोष्टी होत्या, पण मी भेटल्यावर सर म्हणे की नाही, मला माझं जे कॅरेक्टर आहे ते मला सापडलं असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर अजय सरांनी जो एक ॲज अन ॲक्टर इतकं ग्रूम झालो आहे, आणि अजय फणसकर नाव घेतल्यावर फार पुढे बोलायची गरज नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही प्रोसेस होती जिकडे खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि ही हिमसेल्फ बिंग अ फॅब्युलस ॲक्टर मला खूप सोपं गेलं. मी पूर्णपणे त्यांच्यावर सोडलं की सर हे बरोबर तुम्हाला वाटतंय ना की अरे बिंदास असं कर, मग मी तसं करायचो. आणि नक्कीच एक नवा झोन तू एक्सप्लोर केला, एक्सप्लोर केला, खूप मजा आली. आणि पूजासोबत पहिल्यांदा केलं, कारण आम्ही एक रियालिटी शोमध्ये एकत्र होतो. त्यानंतर प्रत्येकजण म्हणायचं की अरे ही तुमची जोडी चांगली दिसते, हाईट जोडी होती तुमची. पण म्हणलं कोणी कास्टच नाही केलं. मग ही इज द फर्स्ट पर्सन त्यांनी कास्ट केलं, आणि फिल्म धमाल झाली. म्हणजे ट्युनिंग आधीपासून जमलं होतं तुमचं, फक्त सिनेमा या निमित्ताने आत्ता सुरू झाला. पूजा, हे ट्युनिंग कसं रंगलं? ट्युनिंग म्हणजे कमाल ट्युनिंग आमचा, मी एकापेक्षा एक मध्ये होतो. त्याच्यात किती कमाल ट्युनिंग आमचं दाखवतच त्याला. पण आम्ही तेव्हा वैभव म्हणाला होता की असं सुरू असतं का एकमेकांचं तुमचं? ही मला छळते. आता कॅमेरावर तुम्हाला वाटत असेल की वैभव किती बदमाशा वगैरे, पण पूजाचं एक असतं की नाही, मला असं वाटतं तिकडे पूजा मुलांनी प्रपोज कसं करायचं, 1 मिनिट हे काय इथे तू प्रश्न विचारतो. असं काही नसतं, कारण का एकापेक्षा एकला आम्ही खूप भांडायचो, जेन्युनली खूप भांडायचो. आणि चीटरला सुद्धा भांडलोय, आणि मध्ये ती भांडणं सोडवायला मग अजय सर यायचे, अरे गप्प बसा रे, इट्स ओके, मग ह्याला चोरडायचे त्याच्यात. आमची एका गोष्टीमुळे फक्त मैत्री टिकली आहे की तिची आई उत्तम जेवण बनवते आणि तिचा अख्खा डबा मी खातो, म्हणून आमची मैत्री टिकली आजपर्यंत. नाही, पण वैभवसोबत काम करणं खूपच अमेझिंग एक्सपिरियन्स होता. आणि मला आठवतं की त्यावेळेस कॉफी आणि बरंच काही जस्ट रिलीज झाला होता, आणि तो त्या झोनमध्ये होता. सो चीटरचा रोल त्याचा कम्प्लीट वेगळा होता. सो आय रिमेंबर जेव्हा तो प्रॉपर ब्रीफ घ्यायचा अजय सरांकडून, आणि सीन करत असताना टेकमध्ये तो मला विचारायचा की सावंत थोडं लाऊड नाही ना होत आहे. म्हटलं अरे नाही, तू त्या कॉफीच्याला आता बाजूला ठेव, आणि तू जसं करतोयस तसं कर, जसं सरांनी सांगितलं. एक ओव्हर द इयर्स जसं तुम्ही त्या रियालिटी शोमध्ये अत्यंत छान तुमची जोडी जमली होती, आणि तो एक डान्सचा सगळा अफलातून परफॉर्मन्स, आणि त्यानंतर काही वर्षांनी एक सिनेमा म्हणून सिनेमात तुम्ही एकत्र येणं, आणि मग ते ट्युनिंग तेव्हाचं ओव्हर द इयर्स तुम्ही दोघंही या दरम्यान खूप ग्रो झालेला आहात ॲज अन ॲक्टर म्हणून. त्यामुळे मग ते कुठेतरी एक कॉम्प्लिमेंटिंग जास्त रंगलं असेल. हो, इनफॅक्ट मला आठवतं की सीन्स करताना आम्ही एकमेकांना सांगायचो की आपण असं करूया, आपण तसं करूया. सो तो चेंज जाणवला असेल नक्कीच. हां, तुम्ही एक फ्रेंड म्हणून खूप कम्फर्टेबल असाल समोरच्याशी, सो मग तुमचे पण सजेशन्स एक्सेप्ट केले जातात, समोरच्याचे आपण सजेशन्स ऐकतो, आणि मग ते फिल्म्समध्ये येतात. सो ते या बाबतीत झालं की वैभ्या खूप चांगला मित्र असल्यामुळे मला जे वाटत होतं ते मी त्याला सांगू शकले की नाही वैभ्या, तू इथे असं नको, तू तिथे तसं कर. इनफॅक्ट त्याच्या जागी दुसरं कोणी असतं तर मे बी त्याला वाईट वाटू शकलं असतं. बट थँक्यू फॉर अंडरस्टँडिंग. तुला काय वाटलं? मला वाईट वाटलं नाही. पण पूजा बघ लगेच सिरियस झाली, काय तुला वाईट गंमत केली पूजा, असं होतं. वैभवचं कास्टिंग कसं झालं ते कळलं आम्हाला. मग वैभव आणि पूजा ही जोडी समोर कशी आहे? नाही, खरं तर पूजाच्या कॅरेक्टरसाठी बऱ्याच जणांनी ऑडिशन्स दिले होते, पण ज्या दिवशी पूजा आली
माझ्या डोक्यात दुसरं काय नव्हतं. का नाही, मला असं वाटतं की आपण जे काय कपल्स म्हणतो ना आपल्याकडे, शंकर पार्वती, लक्ष्मी विष्णू वगैरे वगैरे, तसे वैभव आणि पूजा हे मराठीसाठी किंवा येणाऱ्या ह्याच्या हिंदी आयडियल नट नटी किंवा आपण ज्याला लोकप्रिय जोड्या किंवा हे म्हणतो ना, त्याच्यासाठी हे बेस्ट आहे. आणि हाईट पण मॅच होते. हाईट मॅच होते, परफॉर्मन्स एकमेकांचं कॉर्डिनेशन चांगलं आहे, आपण ज्याला केमिस्ट्री बायोलॉजी काय जे काय म्हणतो आपण, ते पण अप्रतिम आहे. अप्रतिम परफॉर्मर म्हणजे माझा इतकी वर्ष मी इतक्या फिल्म्स केल्या, माझा हे ॲसेट्स आहेत दोन, ह्यांच्यामुळे मी चांगली फिल्म बनवू शकलो असं मला वाटतं, टू बी फ्रँक. आणि मला खूप कौतुक आहे, दे आर लाईक माय चाइल्ड. मला खूप कौतुक आहे यांचं. मी भरभरून कौतुक करतो, स्वतःकडेच कौतुक करतो लोकांना सांगण्यापेक्षा. अरे यार तू किती फॉर्च्युनेट आहेस, हे दोघे तुला मिळाले. इट्स अ व्हेरी बिग कॉम्प्लिमेंट, कारण कमिंग फ्रॉम अजय सर इट्स रिअली अ बिग थिंग. आणि दे आर गुड ह्युमन बिंग. खूप चांगली माणसं असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मला असं वाटतं ना की येणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये दोघंही माझ्याबरोबर असावेत. म्हणजे हे माझं म्हणजे अगदी आत्म्यापासून सांगणं आहे. म्हणजे माझं तर प्रयत्न राहील. काय पाहिजे नेहमी म्हणतात तुला काही प्रॉब्लेम असेल तर मला कधीही फोन कर. आणि मी सांगतो अजय सर तसे दिसायला असे फार एकदम असे स्ट्रिक्ट किंवा असे वाटले, पण ते ही इज व्हेरी सॉफ्ट. तुमच्या टीमचा एक पहिला सिनेमा एकत्र आहे असं आपण म्हणूया. राईट, जस्ट पहिला. आणि सर म्हणाले ना की कॉम्प्लिमेंट करतो, त्याच्यावर मला सांगायचं की पहिल्यांदा जेव्हा पूजाला म्हणालो की आपण एकत्र, आम्ही बोललो की आपण एकत्र करतोय, पूजाची रिॲक्शन काय असावी? येस, मला हिल्स घालता येणार आता. म्हटलं पूजा, मी एक अभिनेता, डान्सर, केमिस्ट्री वगैरे काही नाही, मला हिल्स घालता येणार. म्हटलं कोणाचं काय तर कोणाचं काय असू शकतं ना, आता काय माहिती. उंच अभिनेत्री म्हणून एक वेगळी दुःख असतील तुझी. ॲक्च्युली खूप दुःख आहेत, पण ह्या फिल्ममध्ये सिरियसली आम्हा सगळ्यांचे खूप लाड झालेत. अजय सरांमुळे, वैभवचे, माझे, संपूर्ण टीमचे. आणि आम्ही 20 दिवस मॉरिशसमध्ये होतो. 20 का 22 दिवस मॉरिशस. फर्स्ट मराठी फिल्म आहे इतक्या दिवस आपण फॉरेन सेक्टर्समध्ये मॉरिशस गाठलं. आणि पहिली मराठी फिल्म आहे की आहे. आणि म्हणजे ऑलमोस्ट एक कोपरा आम्ही शूट केला आहे मॉरिशस. या आधी पण मॉरिशसला गेला होता काय सिनेमाच्या नाही, निमित्ताने? पहिल्यांदा त्याच्यासाठी गेलो होतो. आणि लोक फक्त गाणं शूट करायला परदेशात जातात, आम्ही फिल्म शूट करायला परदेशात. 7 ते 8 दिवस फक्त पुण्यात होतो. इतका आनंदाने बोलते ना एकदम. 7-8 days वी शॉट इन पुणे, बाकी सगळं मॉरिशस. आणि हा एक फॅमिली अफेअर होतं, ते खूप चांगलं. म्हणजे असं वाटत होतं ना की हे शूट संपूच नाही, म्हणजे लिटरली खूप खूप आनंद. मला मॉरिशसच का निवडलं तुम्ही? काय म्हणजे कसं असतं, म्हणजे मला ही गोष्ट घडवायची होती ॲक्च्युली. म्हणजे हॉन्टेड हाऊसेस असतात ते लंडनमध्ये असतात, पण मराठीमध्ये आपण इतके दिवस लंडनमध्ये केल्यानंतर हो, म्हणजे त्यापेक्षा आपलं मॉरिशसला घडवली. आणि मॉरिशसला मराठी माणसं भरपूर आहेत. तो सगळ्यात तोच ना. येस. आणि मराठी माणसं असल्यामुळे काय की एका मॉरिशसच्या मराठी घरात झालेली कथा आहे, म्हणून मॉरिशस निवडलं. आणि काय म्हणजे ब्युटिफुल लोकेशन आहे. एक गाणं जे अप्रतिम याने केलं आहे, आणि सोनू निगमने फर्स्ट टाइम 2 गाणी आपल्यासाठी गायली आहेत. त्याच्या मराठीच्या करिअरमध्ये पहिल्यांदा 2 गाणी गायली आहेत ह्याच्यासाठी. आणि अप्रतिम गाणं त्याने केलेलं आहे. एक हा आनंदी जोशी आणि आणि त्या ह्या लोकांनी काय परफॉर्म केलं आहे माहिती आहे का? पटापट आपली पाकिट खाली करा. आपल्याला लुटायचं. अरे मी तर पाकिट ठेवायचंच बंद केलं. दादा हाच आहे तो लफंगा ज्याने माझ्याकडून 12वी पास करतो म्हणून पैसे घेतले. अहो आई, तुम्ही कधी पाहिला नसेल आजचा. गाणी कशी झालेली आहेत? सोनू निगमनी 2 गाणी गायली आहेत, जसं आता अजय सरांनी सांगितलं. एकंदर गाण्यांचा बाज कसा आहे? रोमॅन्टिक असेलच म्हणजे आता. आणि काय काय गाणी आहेत? चिटर चित्रपटात 4 गाणी आहेत. मेन सॉन्ग आहे त्याला आपण म्हणू शकतो की चिटर टायटल सॉन्ग आहे, जे वैभववर चिटर असल्यामुळे ते त्याच्यात शब्द पण तसेच आहेत चिटर, ते वैभववर आपण पिक्चराईज केलेलं आहे. दुसरं सॉन्ग आहे ह्या चित्रपटाचं एक वैशिष्ट्य मला असं वाटतं ॲज अ कंपोजर. माझा हा पहिला चित्रपट आहे की सोनूजींनी या चित्रपटात 2 गाणी गायली आहेत. म्हणजे आत्तापर्यंत मराठीत त्यांनी 1 गाणं गायलं आहे, पण ह्या चित्रपटात 2 गाणी त्यांनी गायली आहेत. आणि ती दोन्ही डुएट्स आहेत. आणि आनंदी जोशीने गायलं आहे दोन्ही. आणि 4थं गाणं आहे ते जाकरी आहे. म्हणजे आपण जसं कोकणात बाल्या डान्स असतो तसं मॉरिशसला त्याला जाकडी म्हणतात. ती तिथे
पुरुष आणि स्त्री ते एकत्र गोल असे नाचतात. त्यांचं एक फोक सॉन्ग. ते फोक सॉन्ग आहे, ते उर्मिला धनगरनी गायलेले आहे. वा वा, क्या बात. तर अशी 4 सोनू निगम सोबतचा अनुभव कसा आला? सोनूजींबरोबर मी आता ॲज अ त्यांच्या टीममध्ये ॲज अ रिदम पर्कशनिस्ट मला आता गेले 10 वर्ष मी त्यांच्या टीममध्ये आहे. त्यामुळे माझं आणि त्यांचं एक रिलेशन एक आपण म्हणतो ना की इट्स जस्ट लाईक अ फॅमिली. जसं आता अजयदादांनी सांगितलं की शूट करताना ह्यानं अनुभव आला की एका महिन्यात एक फॅमिलीसारखं वाटलं. तसं मी आता आय एम विथ हिम फॉर 10 years. मग मला एक ते फॅमिलीसारखं आहे. म्हणजे म्हणजे मी लिटरली सांगतो की मी ज्या दिवशी त्यांना SMS केला व्हॉट्सॲप की मी ॲग्रीमेंट साईन केलं या मूवीचं, तर त्यांचा रिप्लाय काय आला की नॉर्मल रिप्लाय काय येऊ शकतो की अरे वा कॉंग्रॅच्युलेशन्स. पण त्यांचा मला रिप्लाय आला अरे वा कॉंग्रॅच्युलेशन्स जल्दी गवाव. म्हणजे कळलं ना, जो परमिशन त्यांनी ग्रँटेड केलं की आता गाणं घेऊन ये की तू आता ठीक आहे साईन केलंस. आम्हाला ते गाणं ऐकायचं. मन माझे हरवले कुठे हे ना कळे, मन माझे हरवले कुठे हे ना कळे, ग्लास भरला कारिता ही अशी ही का व्यथा, कुणा सांगू मी कशी ग ही कथा, कोण आहे याचा करविता, तालमी तू सूर होनी गीत मी. माझ्याकडे अजयदादांनी त्याचा व्हिडिओ पाठवला गाण्याचा. तर सोनूजींचं इथे 2 कन्नड गाण्यांचे रेकॉर्डिंग्स होते. तर ते गाऊन झाल्यावर मला वाटतं वेळ होती 9:30-10 अशी असेल. मग 2 गाणी त्यांनी गाऊन झाल्यावर ते मला बाहेरच भेटले. म्हणजे सोनूजी आपको गाणं दिखाना है. अच्छा वो मॉरिशसवाला, चलो देखते. तर मी सोनूजी आणि प्रमोदजी या साऊंड डेस्कचे ओनर, तर आम्ही त्यांच्या रूममध्ये बसून त्यांनी ते गाणं बघितलं. आणि जेव्हा गाणं संपलं ते एन्जॉय करत होते ते गाणं. आणि गाणं संपल्या त्यांनी लहान मुलासारखं पहिलं वाक्य त्यांचं होतं की प्रमोद जी मैं इसको फिर से गाऊं क्या. तर असं बोलल्यावर मी आणि प्रमोदजी आम्ही एकमेकांकडे बघतो की म्हटलं अरे नहीं अभी मुझे आपका हीरो मुंह कैसे खोल रहा है ये सब मैं देख रहा हूँ और अभी मुझे और गाने का फील मिल रहा है. असं बोलल्यावर आम्ही कसं नाही म्हणणार. म्हणजे त्याच्यावर ते म्हणाले की अभी करते हैं क्या आपको टाइम है. आम्ही म्हणालो ठीक आहे करते. मग त्यांनी ते बुक मागवलं. म्हणजे हो, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा पण गायलं होतं ना त्याच्यात काही चूक नव्हती. म्हणजे आपण म्हणू शकतो की ते अरे इथे प्रॉब्लेम असं काहीच नव्हतं. फॅन्टॅस्टिक होतं. सुरातचा बादशाह आहे तो आणि त्यांना पुन्हा हे करावं असं वाटलं, पुन्हा गावं असं वाटलं. त्यांच्याकडनं हे शिकायला आपल्याला मिळतं म्हणजे सगळ्यांना की एवढ्या लेवलला जाऊन पण आजही 100% द्यायची त्यांची तयारी आहे ना. शोध संपत नाही, तो शोध चालू राहतो. आणि ही कॉम्प्लिमेंट आहे वैभव आणि पूजा तुम्हाला, कारण इतकं छान सोनूजींनी असं बोलावं आणि पाहून पुन्हा त्यांना गावंसं वाटावं. क्या बात आहे. नाही खरंच मला हेमंतचा फोन आला, आमच्या टीममधला मेंबर. म्हणे अरे वैभव तुला माहिती आहे कसं झालं आहे. म्हटलं त्यांना वाईट वाटलं माझं म्हणून ते इतकं वाईट केलं बा, थांब जरा सुधरवतो मी, इतकं छान गायलं होतं जरा म्हणून नाही त्यांना आवडलं आणि म्हणून ते परत गात आहे. म्हटलं क्या बात आहे, इट्स अ व्हेरी बिग कॉम्प्लिमेंट. एकतर मी खूप मोठी फॅन आहे सोनूजींची आणि त्यांची गाणी अगदी कधीपासून लहान असल्यापासून ऐकते. आणि त्यांचा सिनेमा म्हणजे त्यांचं गाणं तुझ्यावर चित्रित होणार, माझ्यावर चित्रित झालं, तो आनंद होताच. आणि जेव्हा हा किस्सा घडला तेव्हा तर मी अजूनच खुश झाले. आणि खरंच त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे की आत्ता ह्या स्टेजवर असताना सुद्धा त्यांना 100% देण्याची त्यांची आत्ताही तयारी आहे. हे आय थिंक आम्ही सगळ्यांनी शिकायला. त्या माणसाबद्दल एक मला आवर्जून सांगू असं वाटतं, मी 7वीत का 6वीत होतो जेव्हा तेव्हा जे हिरो होते त्यांना मी बघायचो. प्लेबॅक सिंगिंग सोनू त्यांच्यासाठी करायचे. आणि आज मी 27 वर्षांनी झालो आहे, आज माझ्यासाठी ते प्लेबॅक सिंगिंग करते. आवाज तोच आहे
आवाज तोच आहे आणि फक्त सोनू निगम असा एक सिंगर आहे जो हु इज एबल टू डू इट. चीटरच्या निमित्ताने पुन्हा भेटणारच आहोत, पण आपण एक प्रतिकात्मक रंगमंच म्हणून आपण एक छोटासा रंगांचा सण सुद्धा आता साजरा करूया. अरे होरी खेले